नमस्कार. नगर प्राथमिक शिक्षण समिती सुरत संचालित मराठी शाळा आपले हार्दिक स्वागत करीत आहे. जय जय गरवी गुजरात विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रकरण 5 मध्ये माहितीचे नियमन यामध्ये आपण जो तिसरा भाग पाहतोय, तर त्यामध्ये द्विलंब आलेख आपण त्याच्याविषयी माहिती मिळवू. तर त्याची व्याख्या समजून घेऊ. ज्या लंब आलेखात दोन प्रकारच्या माहितीला एकत्र दर्शविण्यात येते त्याला द्विलंब आलेख, डबल बार ग्राफ असे म्हणतात. आपण खालती जो आपल्याला द्विलंब आलेख दिला आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे स्तंभ दिसत आहेत, बरोबर. आणि आलेखाचा आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर त्यामध्ये आपल्याला दिसतंय की यामध्ये जो पांढऱ्या रंगाचा स्तंभ दिसतो तर तो 2005-06चा आहे. आणि दुसरा जो ग्रे रंगामध्ये स्तंभ दिसतोय तर तो आहे 2006 आणि 7चा. याप्रमाणे आपण त्याचं निरीक्षण करू. आता याच्यामध्ये जो उभा अक्ष आहे तर तो उभा अक्ष विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण दर्शवतोय, जेव्हा आडवा अक्ष गणित जे विषय आहेत, गणित, सामाजिक विज्ञान, इंग्रजी, हिंदी यासारखे विषय जे आहेत तर त्या आडव्या अक्षावर आपल्याला दिलेले आहेत. मग याप्रमाणे आपण या ठिकाणी आलेखचं निरीक्षण करू शकतो. आता हे जे आलेख आहे तर याच्यावर आधारित काही प्रश्न दिले आहेत, तर त्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला आलेखचं निरीक्षण करून द्यायचे. चला तर पहिला प्रश्न पाहू आपण. द्विलंब आलेखाद्वारे कोणती माहिती दर्शविली आहे, बरोबर. तर आपण या ठिकाणी अगोदर निरीक्षण केलंच आहे, त्यावरून आपल्याला सांगता येईल. तर आपण त्या ठिकाणी उत्तरमध्ये लिहिणार, द्विलंब आलेखाद्वारा वर्ष 2005-06 आणि 6-7 मध्ये वेगवेगळ्या विषयात विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण दर्शविण्यात आले आहेत, बरोबर. याप्रमाणे पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. आता दुसरा प्रश्न, कोणत्या विषयात सर्वात चांगला रिझल्ट आहे. तर आपण निरीक्षण करू शकतो की जो स्तंभ सर्वात मोठा दिसेल तर त्या विषयात सर्वात चांगला प्रदर्शन, चांगलं रिझल्ट आलं असेल. तर मग आपण दुसऱ्याचं उत्तर या ठिकाणी सांगू शकतो की गणित विषयात सर्वात चांगला रिझल्ट आहे. नंतरचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या विषयाचा रिझल्ट कमी झाला आहे, बरोबर. कमी झाला आहे असं विचारलं आहे, म्हणजे जो स्तंभ कमी दिसेल, बरोबर, जो स्तंभ कमी दिसेल तर त्याचं आपण त्या ठिकाणी उत्तर लिहिणार. मग आपल्याला कमीमध्ये त्या ठिकाणी दिसतंय की इंग्रजी विषय जो आहे त्याचं रिझल्ट काय दिसतंय, आपल्याला कमी दिसतंय. तर इंग्रजी विषयाचा रिझल्ट सर्वात कमी झाला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे चौथा प्रश्न, कोणत्या विषयाचा रिझल्ट समानच आहे, समान, सारखा. मग आपण आलेखचे अवलोकन करूया. तर अवलोकन केल्यावर आपल्याला समजेल की हिंदी विषयाचा रिझल्ट समान आहे. हिंदी विषयाचा जो रिझल्ट आहे तर तो दोघं वर्षामध्ये कसा दिसतो आहे, समान दिसतो आहे. तर याप्रमाणे आपण आलेखचं अवलोकन करून त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो. आता या आलेखला आपण द्विलंब आलेख म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपल्याला दोन माहिती एकत्रित
देण्यात आलेले आहेत. बरोबर. तर हा द्विलंब आलेख होता. तर त्याची माहिती आपण याप्रमाणे मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढची माहितीविषयी आपण थोडं समजून घेऊ. तर माहितीची मांडणी करून भाग आहे. तर त्यात आपल्याला त्याची व्याख्या सांगण्यात आली आहे. पहा, सामान्यपणे आपल्याला मिळणारी माहिती अव्यवस्थित स्वरूपात असते. त्यामुळे तिला कच्चा प्राप्तांक किंवा कच्ची माहिती म्हणतात. अर्थपूर्ण निष्कर्ष मिळविण्यासाठी दिलेली कच्ची माहिती सुव्यवस्थितरित्या मांडली पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी माहिती दिलेली असते ती सुरुवातीला अव्यवस्थित असते. त्या माहितीला आपण कच्ची माहिती म्हणतो. आणि ती कच्ची माहिती आपण चांगल्या पद्धतीने, अर्थपूर्ण रीतीने, चांगल्या पद्धतीने, सुव्यवस्थित रीतीने मांडली पाहिजे. ज्यामुळे आपलं जे उदाहरण आहे ते सोडवणं आपल्याला सोपं होईल आणि आपल्याला लगेच त्यात दिलेली माहिती समजेल. बरोबर. तर आपण आता त्यावर आधारित जे उदाहरण आहे त्या उदाहरणाची समजुती मिळवूया. तर उदाहरण पाहूया. समजा की विद्यार्थ्यांच्या एका समूहाला त्यांच्या पसंतीच्या विषयाबाबतीत विचारण्यात आले तर खालीलप्रमाणे माहिती मिळते. तर पहा विद्यार्थ्यांनो, आपल्याला जर आपण प्रत्येकाला विचारलं की तुम्हाला कोणता विषय आवडतो, तर प्रत्येक जो विद्यार्थी आहे तो वेगवेगळ्या विषयाचं नाव घेईल. जसं आपल्याला खालती यादी दिली तर कोणी सांगेल कला म्हणजे आर्ट्स, गणितशास्त्र, विज्ञान, इंग्रजी, वापस गणितशास्त्र, कला, विज्ञान. बरोबर. याप्रमाणे त्या ठिकाणी एक विषय पुन्हा पुन्हा येऊ शकतो. बरोबर. मग त्यावेळेला आपल्याला ही जी माहिती आहे तर ती माहितीला व्यवस्थित रीतीने गोठवता यायला पाहिजे. मग त्या माहितीनुसार किती विद्यार्थ्यांना कोणता विषय जास्त आवडतो त्याची आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती मिळेल. बरोबर. तर ते कोष्टक तयार करत असताना आपल्याला व्यवस्थितरीते कोणत्या विषयात किती विद्यार्थ्यांना आवड आहे त्यांचा अंक आपल्याला माहिती पडेल. तर त्या कोष्टकाला आपण आवृत्ती वितरणचं कोष्टक म्हणत असतो. चला आपण त्यांची माहिती कशा पद्धतीने लिहायची त्याची समजुती मिळवूया. तर विद्यार्थी मित्रांनो, कोष्टक बनवताना सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी विषय दिलेले आहेत. नंतर त्या ठिकाणी ते विषय मोजण्यासाठी आपल्याला आवृत्ती चिन्ह द्यावे लागतात आणि त्यानंतर जी आहे विद्यार्थ्यांची संख्या. बरोबर. तर ते मोजत असताना आपल्याला सर्वात अगोदर आपण पहिल्यामध्ये घेतलं आहे कला. तर कला घेणारे विद्यार्थ्यांची संख्या आपण सर्वात अगोदर मोजू. तर आपण या ठिकाणी कला घेणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे 7. बरोबर. तर ते आपल्याला दर्शविण्यासाठी आपण हे जे मोजलेले आहेत 7 तर त्याला गटामध्ये विभाजित करू. बरोबर. आणि त्याला 5-5च्या गटामध्ये विभाजन करूया. तर विभाजन करताना आपण सुरुवातीला 4 रेषा पाडून एक रेषा आडवी काढू. म्हणजे त्यावेळेला त्या ठिकाणी 5चा एक गट होईल. आता कलामध्ये 7 विद्यार्थी आहेत आणि 5चा गट झाला तर एक रेषा त्या ठिकाणी बाकी राहिली. बरोबर. मग आपल्याला मोजणीसाठी ते सोपं पडतं. बरोबर. म्हणजे त्या रेषा झाल्या 7. नंतर गणितशास्त्र जे आवड असणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे
मोजणी केल्यानंतर आपल्याला माहिती पडेल किती आहे, 5. बरोबर. तर त्या ठिकाणी आपण रेषा देऊ 1, 2, 3, 4 आणि एक 5वी रेषा आडवी. बरोबर. तर त्याप्रमाणे त्यांची संख्या होईल 5. विज्ञान या हा जो विषय आहे याच्यामध्ये आपण संख्या मोजूया. तर संख्या आपल्याला भेटेल, पहिल्यामध्ये आपण रेषा काढू, 1, 2, 3, 4, 5. बरोबर. 5वी रेषा कशी येईल, आडवी, आणि एक 6. म्हणजे एकूण त्या ठिकाणी विज्ञान विषय आवडणारे विद्यार्थी आहेत 6. बरोबर. आता पुढचा विषय आहे इंग्रजी. आता इंग्रजीमध्ये पण आपण मोजणी करूया. तर 1, 2, 3, 4. बरोबर. 4 विद्यार्थी आहेत. आता आपण या ठिकाणी जे आवृत्ती चिन्ह दिले तर त्या चिन्हांच्या संख्या त्याच्यासमोर लिहूया. म्हणजे जसं पहिल्यामध्ये येईल 7, 5, 6, 4. बरोबर. तर याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आवृत्ती वितरण कोष्टक पूर्ण करू शकतो. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच प्रकारचं आता संख्यावर आधारित उदाहरणची समजुती मिळवूया. बरोबर. तर तुमचं त्या ठिकाणी दृढीकरण होईल. तर आपण ते उदाहरण समजूया. तर पहा, आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिले आहे. तर त्या उदाहरणाप्रमाणे आपल्याला वेगवेगळे गुण मिळवणारे जे 60 विद्यार्थी आहेत, तर 50 मार्काची 50 गुणांची जी कसोटी झाली, तर गणित विषयामध्ये त्या कसोटीचे गुण आपल्याला खालीलप्रमाणे दिलेले आहेत. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आपल्याला 60 विद्यार्थ्यांचे गुण दिले आहेत. आता या 60 विद्यार्थ्यांच्या गुणांची जी माहिती आपल्याला दिली आहे, तर ती व्यवस्थित नाही आहे, म्हणजे कच्ची माहिती. तर त्या कच्ची माहितीवरून आता आपण या ठिकाणी त्याचं आवृत्ती वितरण कोष्टक तयार करण्यासाठी आपल्याला त्यांचे गटामध्ये विभाजन करावं लागेल. तर आपल्याला त्या ठिकाणी गटाचं विभाजन दिलं आहे 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30. बरोबर. 30 ते 40, 40 ते 50 आणि 50 ते 60. याप्रमाणे या ठिकाणी या गटामध्ये आपल्याला त्याचं वर्गामध्ये विभाजित करून त्या ठिकाणी आवृत्ती चिन्हाद्वारा ते जे अंक आहेत, तर त्या अंकांचं आपण वर्गीकरण करूया. तर वर्गीकरण करत असताना आपण आवृत्ती वितरण कोष्टक काढणार आहेत. बरोबर. आणि आवृत्ती वितरण कोष्टकमध्ये पहिला जो कॉलम असेल, तर त्या पहिल्या कॉलममध्ये 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 या प्रकारचे वर्ग लांबी आपण वर्ग जे आहेत तर ते लिहिणार आहे. बरोबर. तर ते लिहित असताना आपण सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला ज्या संख्या दिल्या आहेत, तर ते आपण एक एक मोजणार आहे. जसं की आपण सर्वात अगोदर 0 ते 10 म्हणजे 9 पर्यंतचे अंक घेऊ. तर त्यामध्ये आपल्याला दिसत आहेत की 2च अंक आहेत. तर आपण सर्वात अगोदर 2 रेषा काढू. बरोबर. आवृत्ती चिन्ह त्या ठिकाणी याप्रमाणे आवृत्ती चिन्ह 2च रेषा येतील. बरोबर. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढची संख्या आहे 10 ते 20. आता 10 ते 20 म्हणजे 10 ते 19 पर्यंतच्या संख्या घ्यायच्या आहेत. आता सर्व विद्यार्थी विचारात पडतील की 10 ते 20मध्ये 20 का नाही घ्यायचे? कारण की आपल्याला सुरुवातीचा जो दशकचा अंक आहे, तर तो प्रत्येक ठिकाणी 1 भेटेल. बरोबर. आणि 20 घेतला तर काय होऊन जाईल, दशकचा अंक 2. मग त्या वेळेला आपल्याला त्या संख्या या मोठ्या प्रमाणातील संख्यांमध्ये पाहण्याला आपल्याला थोडी अडचण निर्माण होईल. आणि ते काम सोपं करण्यासाठी आपल्याला एक दशकमध्ये 1 असलेल्या संख्या आपण शोधू. बरोबर. याप्रमाणे आपण त्या ठिकाणी दशकमध्ये 1 असलेला अंक आपण शोधले, तर त्या ठिकाणी आपल्याला
10 संख्या मिळल्या. बरोबर. आवृत्ती चिन्हामध्ये आपण कसं लिहिणार मग? मग 4 रेषा काढू आणि एक आडवी रेषा, 5चा गट. वापस 4 रेषा काढू आणि एक आडवी रेषा. म्हणजे याप्रमाणे आपला आवृत्ती चिन्हामध्ये आपण 10 लिहिणार आहेत. बरोबर. याप्रमाणे आपण त्या ठिकाणी 10 संख्या शोधल्या. आता पुढचा जो वर्ग आहे 20 ते 30, म्हणजे आपण 20 ते 30ला न पाहता आपण 20 ते 29पर्यंत अंक पाहणार आहेत. आणि त्या ठिकाणी ते अंक आपल्याला वरील जे उदाहरण आहे त्याच्यातून शोधायचे आहेत. मग शोधत असताना आपण त्या ठिकाणी जर मोजले तर 20 ते 29पर्यंत आपल्याला 21 अंक मिळतात. 21 अंक म्हणजे 5 5चे 4 गट आणि एक वेगळा. याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी आवृत्ती चिन्ह दर्शविता येईल. बरोबर. असंच आपल्याला जे संख्या आहेत त्याच्या खालती दिलेली तर ते आपल्याला शोधायचे आहे. बरोबर. आणि त्याद्वारा आपल्याला त्या ठिकाणी आवृत्ती चिन्ह द्यायचे आहेत. बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील जे 3 अंक बाकी आहेत ते तुम्हाला सोडवायचे आणि आवृत्ती चिन्ह तुम्ही द्यायचे. आता हे पूर्ण झाल्यानंतर खालती आपल्याला एकूण अंक दिले आहेत 60. कारण आपल्याला विद्यार्थ्यांची संख्या किती होती आपली? एकूण 60. तर आपले एकूण अंकांची बेरीज 60 यायला पाहिजे. जर त्या ठिकाणी 60 येत नसेल तर समजून जायचं की आपला कोणता तरी अंक बाकी असेल. बरोबर. मग याप्रमाणे आपल्याला माहितीचं वर्गीकरण आवृत्ती वितरण कोष्टकाद्वारा दर्शवू शकतो. बरोबर. आता याप्रमाणे आपण हे आवृत्ती वितरण कोष्टक काढायचे आहे आणि आवृत्ती चिन्हद्वारा त्याला दर्शवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता व्हिडिओ थांबवून तुम्हाला हे जे उदाहरण आहे तर ते व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि पूर्ण आवृत्ती वितरण कोष्टक सोडवून घ्यायचं आहे. बरोबर. व्हिडिओ थांबवून एवढं कार्य तुम्हाला करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी माहिती शिकले तर त्यावरून आपण व्याख्या देऊ शकतो. वरील प्रकारे मांडलेली माहिती वर्गीकृत माहिती म्हणून ओळखली जाते आणि वर्गीकरणाला आवृत्ती वर्गीकरण म्हणतात. ज्याच्या मदतीने आपण अर्थपूर्ण तारण निष्कर्ष काढू शकतो. जसे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना 20 ते 40मध्ये गुण आहेत. 8 विद्यार्थ्यांना 40पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. बरोबर. तर प्रत्येक वर्ग 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30 याप्रमाणे त्या ठिकाणी वर्ग वगैरे वर्ग अंतराल किंवा वर्ग म्हणतात. बरोबर. तर याप्रमाणे आपल्याला जी सुरुवातीची ओळमध्ये आपल्याला जे अंक दिले होते 0 ते 10, 10 ते 20 याला आपण वर्ग म्हणत असतो. आता याच्यामध्ये पण आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 10 ते 20 बरोबर याप्रमाणे आहे 0 ते 10, 10 ते 20. तर 10 ते 20मध्ये जो 10 आहे याला अधसीमा आणि 20ला ऊर्ध्व सीमा म्हणतात. बरोबर. याप्रमाणे आपण ही गोष्ट लक्षात ठेवायचं. जो सुरुवातीचा अंक असतो त्याला अधसीमा आणि नंतरचा अंक जो असेल त्याला ऊर्ध्व सीमा असे म्हणतात. बरोबर. आता याच्यावरून अजून माहिती सांगू शकतो की 0 ते 10, 10 ते 20, 20 ते 30चा फरक 10 आहे. म्हणजे त्यांची जर वजाबाकी केली तर त्याच्यामध्ये आपल्याला 10 वर्ग मिळतात. फरक 10 मिळतो. ऊर्ध्व सीमा आणि अधसीमाच्या फरकाला वर्गाची वर्ग लांबी किंवा आकारमान म्हणतात. तर वर्ग लांबी लक्षात ठेवायचं की प्रत्येकामध्ये 10 10ची असू शकते, 5ची पण असू शकते.
तर ती आपण दोघांची वजाबाकी केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला मिळत असते. तर या सर्व गोष्टी आपल्याला आवृत्ती वितरण कोष्टक बनवत असताना लक्षात घ्यायच्या असतात आणि त्यावरून आपण आवृत्ती वितरणामधील जी माहिती आहे तर ती माहिती आपण या प्रकारे मिळवू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला पुढचा भाग शिकायचा आहे लंब आलेखाची खास मांडणी. आता लंब आलेखाची खास मांडणी या ठिकाणी आपल्याला तो आलेख दिला आहे तर त्याचं जर निरीक्षण केलं तर हा जो आलेख आहे तर तो स्तंभ आलेख म्हटला जातो. लक्षात घ्यायचं विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी आपण जो आलेख आता पाहतो आहे याला आपण स्तंभ आलेख म्हणतो. यामध्ये मांडणीमध्ये तुम्ही आलेखचं जर निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल की एक स्तंभ दुसऱ्या स्तंभाला जोडलेला आहे. बरोबर, 0 ते 10मध्ये जे आहे तर 2 विद्यार्थी, नंतर 10 ते 20मध्ये 10 विद्यार्थी, 20 ते 30मध्ये 21 विद्यार्थी. आपल्याला बाजूला जे कोष्टक दिले आहे तर त्याच्यावरून आपण या प्रकारचा स्तंभ आलेख बनवू शकतो. बरोबर, वर्ग लांबी आपल्याला दिलेली आहे. तर याप्रमाणे या ठिकाणी आपण या कोष्टकावरून या प्रकारे स्तंभ आलेख बनवू शकतो. तर तुम्हाला या प्रकारचा आलेख व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आणि वरती स्तंभ आलेख नाव म्हणून त्या ठिकाणी द्यायचं आहे. यामध्ये आपल्याला त्या प्रकारचं नाव दिलेलं नाही आहे. बरोबर, ह्याच प्रकारचा अजून एक आलेख आपल्याला पुढे दिलेला आहे. चला तर त्याची आपण माहिती मिळवूया. तर पुढचा जो आलेख आहे तो या प्रकारचा आहे. बरोबर, तर हा सुद्धा जो आलेख तुम्हाला दिसतोय तर तो आलेख कोणता आहे? स्तंभ आलेख आहे. आता या ठिकाणी हा जो स्तंभ आलेख आहे तर त्या स्तंभ आलेखमध्ये आपल्याला व्याख्या दिली पहा. या प्रकारच्या आलेखात्मक मांडणीला स्तंभ आलेख म्हणतात. खालील आकृती आपण पाहू शकतो 5.2. तर हा स्तंभ आलेखची माहिती आपल्याला दिलेली आहे. तर सुरुवातीला त्या ठिकाणी आपल्याला पहा, या ठिकाणी 0 दिलेला नाही आहे तर एक अशी वाकडी रेषा देऊन 20पासून सुरुवात आडव्या अक्षावर आपल्याला दिसते. 20, 25, 30. तर त्या ठिकाणी आपल्याला 0 दिला नाही आहे तर त्याचं कारणसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे की 0 ते 20पर्यंतचे अंक आपल्याला उपयोगात नाही आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी या प्रकारची जी रेषा आहे तर ती दर्शवलेली आहे. उभा जो अक्ष आहे तर उभ्या अक्षावर शिक्षकांची संख्या दर्शवलेली आहे आणि आडव्या अक्षावर त्यांचं वय वर्षामध्ये दर्शवलेलं आहे. बरोबर, आता त्याच्या खालच्या बाजूला आपल्याला 2 प्रश्न दिलेले आहेत. बरोबर, त्या 2 प्रश्नामध्ये आपण सांगू शकतो की काय प्रश्न आहे पहा. किती शिक्षकांचे वय 45 वर्षापेक्षा जास्त पण 50 वर्षापेक्षा कमी आहे? तर पहा, आपण आलेखचं निरीक्षण करू की त्या ठिकाणी आपल्याला सांगितलं की 45 वर्षापेक्षा जास्त म्हणजे आपल्याला आलेखमध्ये आडव्या अक्षामध्ये 45 पाहावं लागेल आणि 50, बरोबर, 50पेक्षा कमी. तर आपल्याला एकच स्तंभ दिसतोय शेवटचा. बरोबर, मग त्यामध्ये आपल्याला संख्या किती दिसते? 5. मग आपण उत्तर लिहू शकू. 5 शिक्षकांचे वय 45 वर्षापेक्षा जास्त आणि 50 वर्षापेक्षा कमी आहे. बरोबर, आलेखचं निरीक्षण केल्यानंतर आपण याप्रमाणे योग्य उत्तर देऊ शकतो. चला तर दुसरा प्रश्न आहे, किती शिक्षकांचे वय 35 वर्षापेक्षा कमी आहे? बरोबर, आता 35 ज्या ठिकाणी आहे तर त्याच्या आपण कमी 35च्या खालचे सांगितलं आहे
म्हणजे आपण डाव्या बाजूकडचे जे 35च्या डाव्या बाजूला जे स्तंभ आहेत तर त्यांची मोजणी करू. तर सुरुवातीला आपल्याला दिलं आहे 4, नंतर आहे 5, नंतर आहे 6. बरोबर. यांची जर बेरीज केली तर आपल्याला दिसेल की 15 शिक्षकांचे जे वय आहे ते 35 वर्षापेक्षा कमी आहे. बरोबर. तर याप्रमाणे आपण याचे उत्तर देऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, स्वाध्याय 5.1 वर आधारित भाग या ठिकाणी आपला पूर्ण होतो. माहिती व्यवस्थित समजून तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे आणि स्वाध्याय 5.1 तुम्हाला पूर्ण करायचे आहे. आभार. गणित विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी यूट्यूबवर सर्च करा फ्युचर एज्युकेशन किंवा दीपक सोनवणे सर आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील.